सर तुम्ही असं बोलायचं काय? थांबा थांबा, मला जवळ येऊ द्या तुमच्या, कधी सर्व शूटिंग होऊ द्या. नमस्कार, मी चंद्रकांत गच्चे, मेकेल ॲग्रो बैतूर या कंपनीचा प्रतिनिधी असून मी सध्या आपण उराडे साहेबांच्या शेतात थांबले बघत आहोत. आपण सध्या त्यांचा सुरू ऊस आहे, ऊस नवीन आहे आणि जे त्यांची वाट्याने शेती करतात मोठे मामा यांना आपण जी आपले धरणीधरा नावाची जी बॅग आहे 50 किलोमध्ये, ती आपण त्यांना प्रति एकरी 2 बॅग आपण दिल्या आहेत. तर सध्या त्यांच्या ऊसामध्ये हरभऱ्याचं पण त्यांना आंतरपीक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जे आपले जे धरणीधरा जी 50 किलोची जी आपली बॅग आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 16 कंटेन्सवाली आपली बॅग आहे. आणि ही एकेरी आपण शेतकऱ्यांना पीक कोणतं बी असो, ऊस, केळी, आले, हळद किंवा भाजीपाला आपण प्रमाण 1 बॅग सांगतो. आणि जे 12 महिन्याची पिकं आहेत त्यांना आपण प्रति एकरी 2 बॅगा सांगतो. तर अशा प्रकारे त्यांनी आमच्या कंपनी विश्वास ठेवून त्यांना जैविक शेती करण्याचं धाडस त्यांनी दाखविलं. आणि याच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक शेती थोडी कमी करून हळूहळू ते जैविक शेतीकडे वळायला लागलेत. त्यासोबत त्यांच्या जे शेतामध्ये आहे शेणखत, कंपोस्ट खत याचा बी त्यांना थोडाफार फायदा होईल याच्या माध्यमातून. तर सध्या आपण जे आजच्या घडीला तर आपण त्यांना दिलेली आहे बॅग. आता ही जी बाकीची सध्या ऊसाची कंडिशन जी आहे, समजा आता त्यांचं पाणी देणं चालू आहे. त्यांनी आपले जे धरणीधरा नावाचा जो खत आहे त्यांचा वापर चालू केलेला आहे. त्याच्यासोबत आता आपण जे पाहतात कोणी टाका बकेट घ्या जरा. खत आहे जो आपला खत आहे, मग थांबा 1 मिनिट. आपला जो धरणीधरा नावाचा खत आहे तो आपला या प्रकारचा आपला खत दाणेदार स्वरूपात आपला खत आहे. आणि याच्या माध्यमातून टाका आता जो साहेबांनी आमची विश्वास दाखविला त्यांना आम्ही सार्थ ठरू. आणि त्यांची जमीन सुफलाम जैविक खताच्या माध्यमातून करण्याचा आम्ही योजलेला आहे. तरी नंतरच्या याच्यामध्ये आपण दुसऱ्या सेकंड पार्टमध्ये त्यांचा ऊस जे आहे ते तुम्हाला आपण लाईव्ह व्हिडिओ पुढे तुम्ही बघू शकता समजा. धन्यवाद.